काल विधिमंडळामध्ये अर्धवट वकील अनिल परब यांनी अर्धवट माहिती घेऊन सावली बागच्या बाबत दिशाभूल करणारी माहिती दिली, त्याचा परिणाम आम्ही निषेध करतो आणि धिक्कार करतोय. विधिमंडळाचा उपयोग अशा पद्धतीनं खोटी कलम सांगून एक वकीलच सभागृहाची दिशाभूल करीत असेल तर ही बाब अतिशय गांभीर्यानं विधिमंडळातल्या सभापतींनी घेतली पाहिजे अशी माझी मागणी आहे. सावली बाग मागच्या 35 वर्षापासून आमचा आहे. होय, ज्योती कदम माझी पत्नी त्याची मालक आहे. 35 वर्षापासून एक शेट्टी नावाच्या गृहस्थाला आम्ही ते चालवायला दिलेलं आहोत. त्या शेट्टीकडे वेटर मुलींची परमिशन आहे आणि ऑर्केस्ट्राची देखील परमिशन आहे. पोलिसांनी ज्यावेळेला चेक केलं त्यावेळेला तिथे काही नियमबाह्य गोष्टी घडल्या असं पोलिसांचं म्हणणं ज्यावेळेला पडलं त्यावेळेला आम्ही ताबडतोब त्याची अग्रीमेंट कॅन्सल करून टाकली आणि आम्ही त्या लेडीज मुलींची आणि ऑर्केस्ट्राचं बाळ हे रद्द करून टाकलं, कॅन्सल करून टाकलं, कमिशनरकडे सुपूर्द करून टाकलं नैतिकतेनं, आणि आम्ही ते हॉटेलसुद्धा बंद करून टाकलं. तिसरी गोष्ट, अनिल परब यांनी जो ॲक्ट सांगितला तो ॲक्ट बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्ट खाली आहे. त्यांनी ॲक्ट सांगितला तो ऑर्केस्ट्रा हा बॉम्बे प्रोव्हिजन ॲक्ट खाली येत नाही. ऑर्केस्ट्रा हा ऑफ स्किन डान्स इन हॉटेल 2016 कलम 8 मध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की ॲग्रीमेंट घेऊन जो इसम हॉटेल चालवतो त्याचीच ती जबाबदारी आहे, ती जबाबदारी मालकाची नाही. इतकं स्पष्ट कलम 8 मध्ये, नियम 16 मध्ये ऑफ स्किल डान्स इन हॉटेलच्या कलममध्ये, नियमामध्ये स्पष्ट सांगितले आहे. आणि हे लपून ठेवून अनिल परब यांनी जण काय मालकच त्याला दोषी आहेत आणि मालकावर गुन्हा दाखल व्हावा आणि गृहराज्यमंत्र्याचा राजीनामा घ्यावा, काय संबंध येतो? म्हणजे त्याला घाई लागली माझ्या मुलाच्या राजीनाम्याची. दापोलीमध्ये देखील अनिल परब यांनी जंग पछाडले योगेश कदम निवडून येऊ म्हणून. तिथं ते त्यांचा हेतू साध्य झाला नाही. मग आता विधिमंडळामध्ये चुकीचे नियम दाखवून बदनाम करण्याचं काम चाललंय. त्याबाबत आम्ही वकिलांचा सल्ला घेतोय. विधिमंडळातल्या सचिवांचा आम्ही सल्ला घेऊ आणि चुकीची कलम दाखवून आमची बदनामी केल्याबद्दल कोणत्या नियमान्वये आणि परबच्यावरती कारवाई केली जाईल त्याबाबतचा आमचा अभ्यास चालू आहे. सर, या संदर्भात त्यांच्याकडून असं देखील सांगण्यात आलं होतं की एखादं मंत्रालय जर आपल्याकडे असेल तर त्या मंत्रालय संदर्भात आपण कुठलाच उद्योग करू शकत नाही असं त्यांच्याकडे. हा उद्योग त्यांचा नाही, हा उद्योग त्यांचा स्वतःचा नाही. हा माझी पत्नी, आम्ही वेगळे राहतो, ते गोळगावला राहतात. एकत्र कुटुंब आमचं नाही. त्यांना अभ्यास नाही आहे, ते अर्धवट आहेत, अर्धवट वकील त्यांची माहिती आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही महिलेला व्यवसाय करायला कुठलीही अडचण नाही, कुठलीही अडचण नाही. आणि हा कायदेशीर आहे. कुठलंही बेकायदेशीर काम जर एखाद्याने केलं असेल, त्याला चालवा दिली असेल, त्याच्यात कारवाई होईल. त्याला बाहेर काढलं, लायसन्स जमा केली, हॉटेल बंद केलं, त्यामध्ये मंत्र्यांचा काय संबंध येतो? काही येत नाही. फक्त याचा सहारा घेऊन आपण मंत्र्याला काय बदनाम करू शकतो का? हा बालिश प्रयत्न त्यांचा होता. एकेकाळी तुम्ही सहकारी देखील होते. विधान परिषदेच्या शेवटच्या दिवशीच हा संपूर्ण विषय काढण्यात आला. कुठे ना आपण त्याला विचारतो कोण? याला धूप घालतो कोण? याला भीक घालतो कोण? नियमाप्रमाणे जे असेल ते होईल ना. म्हणून आम्हीच मुख्यमंत्र्यांना मागणी करतो की आपण याची चौकशी झाली पाहिजे आणि अनिल परबवरती देखील कारवाई झाली पाहिजे. त्यांनी चुकीचे कलम दाखवून सभागृहाची दिशाभूल केली आणि आमची बदनामी केली, म्हणून अनिल परबवरती देखील कारवाई झाली पाहिजे ही आमची मागणी आहे.